GSP क्रॉप सायन्स. आज आपण टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि शेतकऱ्यांचं नाव आहे विश्वनाथ आठवले. ज्यावेळेस आमचं बोलणं झालं त्यांच्याबरोबर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्या प्लॉटमध्ये अळीचा अटॅक जास्त आहे. त्यावेळेस मी त्यांना लायगर बद्दल माहिती सांगितली. आपण त्यांच्याकडनं ऐकू शकता की टोमॅटो पिकाबद्दल त्यांना लायगर फवारलीनंतर कशा पद्धतीने रिझल्ट. गोष्ट सांगू शकतो की 4 ते 5 वर्षापासून आपण टोमॅटो पीक स्वतः घेत आलेलो आहोत आतापर्यंत. याच्यामध्ये जे ह्या कंपनीचं लायगर एक नवीन प्रॉडक्ट इन्सेक्टिसाइड आलेला आहे जे अळीसाठी एक चांगल्या प्रकारे काम करतं. की या ठिकाणी हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आज सध्या एक 1.5 महिन्याच्या आसपासचा आहे. सेटिंग चांगल्या प्रकारे झालेलं आहे. एक 8 ते 10 दिवसापूर्वी या प्लॉटमध्ये जरा अळीचा प्रादुर्भाव चांगल्या प्रकारे झालेला होता आणि तो जर पाहिलं तर एक अशा स्वरूपाचे एक फळ पोखरणारे अळी हे आपल्या प्लॉटमध्ये जास्त अटॅक झालेली होती. हे GSP कंपनीचे जे काय कार्यकर्ते आहेत ते आम्हाला भेटले, त्यांनी या संदर्भात आम्हाला माहिती दिली आणि माहिती दिल्यानंतर लायगर या प्रॉडक्टची आम्ही या ठिकाणी फवारणी घेतली. तर आज मला वाटतं 8 ते 10 दिवस झालं फवारणी घेऊन पूर्ण झालेलं. परंतु आज जर पाहिलं तर प्लॉटमध्ये मस्त आमची इच्छा आहे की याच्यामध्ये अजून एखादं इन्सेक्टिसाइड घ्यावं. परंतु जर बघितलं ह्याचा रिझल्ट बघितला तर एक नंबर प्रॉडक्ट आळीसाठी काम करणारे आहे. त्याच्यामुळे टोमॅटोसाठी तर 100% आळी या घटकासाठी याचा वापर सर्वांनी करावा असं माझं स्वतःच्या अनुभवावरून मी सर्वांना सांगत आहे.